कहे राम गुणी उठे नीती वाखानिता प्रीती दुणी रघुनायका सारिखा देव नाही क्रिया पाहता चोखडी सर्व काही राजाधिराज रामचंद्र महाराज महारुद्र हनुमान की समर्थ रामदास स्वामी महाराज की म्हणा जय जय रघुवीर मंगलमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय। रामचरणाशी आपलं अवघं जीवन समर्पित करून जनांना जागवण्याकरता जे आयुष्यभर कष्ट करीत राहिले, आपलं तप राजाच्या मागे घेऊन उभे राहिले आणि सांगितलं की हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, आम्ही यामध्ये येतो अथवा या कार्याकरता आमच्या तपाचा आम्हाला पाठिंबा द्यावासा वाटतो। याचं कारण असं की हे राज्य सामान्य मानवाचं नाही, हे रघुनाथाचं आहे। या प्रवृत्तीनं जीवनभर जे जगले ते समर्थ रामदास स्वामी महाराज। किती आणि काय वर्णन करावं त्यांचं म्या पामरानं। आपण सकाळी ऐकलंच आहे, पंतांनी त्यांच्याविषयी पुष्कळ लिहून ठेवलं। आता त्याची पुनरावृत्ती कीर्तनामध्ये करणं मला प्रशस्त वाटत नाही, म्हणून पंतच आहेत पण विठ्ठल पंत। तेव्हा विठोबांना दफ्तरदार समर्थ रामदासांविषयी जे म्हणाले ते सांगतो। ते म्हणू यो वै रामदासस्यात् कल्याण स्थितिरालये। विठोबांना म्हणाले, जो कोणी भगवान श्रीरामचंद्रांचा दास होतो, या लोकी कामदास दामदास न होता आपण रामदास असावं असं ज्याला वाटतं, तो रमादासही न होता रामदास होतो आणि त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये कल्याण स्थितिरालये, त्याच्या आलयामध्ये कल्याण निवासाला राहतो। जीवनामध्ये त्याचं अकल्याण होत नाही, मंगलच होतं। जिथे त्यांनी कार्याकरता पुढे जावं तिथे त्याचा जय होतो। भौतिक सुखही हात जोडून उभी राहतात आणि अलौकिक असं सुखही प्राप्त होतं। म्हणजे श्री मिळते आणि मोक्षश्री ही माळ गळ्यामध्ये घालते असा त्याच्या जीवनामध्ये दुहेरी योग येतो। यो वै रामदासस्यात् कल्याण स्थितिरालये सभाजयति तं प्रेम्णा। त्याच्या प्रेमाने म्हणजे त्याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये असलेली जी आस्था आहे, त्या आस्थेने सभाच्या सभा तो जिंकून घेत जातो। जिथे तो जाईल त्या त्या ठिकाणी लोक त्याचं स्वागतच करतात। जनाबाईंचा प्रसिद्ध अभंग आहे, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी, अशी त्याची परिस्थिती होती। अवघे जन झाले मज लोकपाळ, सोयरे सकळ प्राणसखी, अशी अवस्था होते। कल्याण स्थितिरालये सभाजयति तं प्रेम्णा। आणि नुसती सभाच जिंकतो तो आपल्या प्रेमाने असं नव्हे, तर दुर्गाधीश सदाशिवः रामाचा दास झालेला असल्यामुळे त्या श्रीरामांचं गुणवर्णन करायला, कथा गायला, कीर्तन करायला, चरणाचं दास्य करायला उत्सुक असलेल्या भगवान शंकरांची ही कृपा त्याच्यावर होते। नव्हे नव्हे भगवान शंकरही त्याचे दास होऊ इच्छितात, अशी स्थिती याच्या जीवनामध्ये। पण एकाने प्रश्न विचारला की का हो विठोबांना, तुम्ही हा सगळा सिद्धांत सांगितला,
याला काही उदाहरण आहे का? याला काही उदाहरण आहे का? ते म्हणाले, मी सिद्धांत आणि उदाहरण, सिद्धांत आणि दृष्टांत असं दोन्ही एकत्रच सांगितले. म्हणजे ते म्हणाले, बघा वाचा, यो वै रामदासस्यात्, आता दृष्टांत सुरू होते. यो वै रामदासस्यात्, रामदास नावाचे जे साधू झाले त्यांची स्थिती काय? कल्याण स्थितिरालये, त्यांच्या घरी चालते बोलते कल्याण. कल्याण स्थितिरालये सभा जयति तं प्रेम, त्यांच्या प्रेमाने अनंत सभा जिंकल्या. आणि दुर्गाधीश सदाशिव, दुर्ग म्हणजे किल्ले गड यांचा अधिपती असणारा असा जो शिव शंकर, त्या शंकरांचा अवतार असं आपण ज्यांना म्हणतो ते छत्रपती शिवाजी महाराज दुर्गाधिपती, ते सुद्धा ज्यांचे दास होऊन राहिले, ज्यांच्या चरणाचं शिष्यत्व पत्करून राहिले, ते समर्थ रामदास या सिद्धांताचा दृष्टांत म्हणून त्यांचं चरित्र पाहण्यासारखं आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. असं यांचं अमल यश, अशी ज्यांची अमल कीर्ती, ते संतवर्य साधुवर्य समर्थ रामदास स्वामी महाराज पूर्वरंगासाठी घेतलेल्या पदामध्ये म्हणाले, राघवाची कथा पतित पावन, गाती भक्तजन आवडी. असं आहे की देव कुठे आहे याचा शोध आजपर्यंत अनेकांनी वेगवेगळ्या तऱ्हेने केले. भगवंताचं एक उत्तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ, मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. हे नारदा, मी वैकुंठात नाही, नाहं वसामि वैकुंठे, योगिनां हृदये न, रवौ अपि न. योग्यांच्या हृदयात आहेस का? मग तू वैकुंठ सोडून त्याच्या इतकी पवित्र जागा म्हणजे योग्यांचं अंत, तिथे तू आहेस? तिथेही नाही. मग रवौ, ज्या ज्या ठिकाणी तेज आहे त्या ठिकाणी तू आहेस असं समजावं, तर तसंही नाही. मग म्हणाले, तू आहेस तरी कुठे? तेथे मी तिष्ठतो नारदा, तेथे नारदा, तेथे मी नारदा, तेथे मी तिष्ठतो, नारदा, त्या ठिकाणी मी थांबतो. कुठे? मद्भक्ता यत्र गायन्ति, माझे भक्त जिथे गात असतात. आता मेघ सगळी इथेच आहे, काय गात असतात याचा उल्लेख नाही. सद्गुरुनाथ महाराज, तो ज्यानी ज्यानी आपापल्या अभ्यासाने लावून घ्यावा. मद्भक्ता यत्र गायन्ति, माझे भक्त जिथे गातात, कीर्ती गातात, नाम गातात, लीला गातात, कथा गातात, काय गातात हे तुम्ही लावा. मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि, त्या ठिकाणी मी तिष्ठत असतो, असं भगवत वचन आहे. त्यामुळे भगवान कुठे असा प्रश्न जेव्हा आला तेव्हा काही जण म्हणाले, तो कीर्तनात, तो कीर्तनात आहे. पंतही म्हणाले, सुरर्षी जवळी स्वये वरसी तत्र तिष्ठामि या, तुझ्याची वचने तुवा म्हणतसे, तुझ्याच या वचनाने आम्ही तुला कथावशस्वामी या. तुझ्याची वचने म्हणे तुझ कथावशस्वामी, तू कथावश आहेस प्रभू. हे तू
सुरर्षी जवळी स्वये वदसी. भगवंतानी नारदांजवळ केलेलं हे गुज आहे, त्यामुळे त्याचं मूल्य अधिक आहे. भगवान स्वतः आपला पत्ता सांगतायत की मी कुठे असतो. भगवान म्हणाले, पंतांनी अनुवाद करताना त्याचा केलाय की तो कथेत असतो. आणि मग पुढे प्रार्थना केली, जसा स्थिर कथेत तू स्थिर करी तसे या मना. जसा तू स्थिर आहेस कथेमध्ये, तसं तू आमच्या मनाला सुद्धा तिथे स्थिर कर, असा तुझ्या कथेचा महिमा आहे. म्हणून ही जी कथा सुरभी, त्या कथा सुरभीचा आश्रय करावा अशी आमची इच्छा होती. कारण असं आहे की गाय दूध देते, सुरभी तिच्याकडून अमृत समान असं दूध प्राप्त होतं. पंत म्हणाले इथे, कथा सुरभी या भल्या स्वजननी मुनी वाटती. कथारूपी सुरभी या आम्हाला, कथा सुरभी या भल्या स्वजननी हुनी वाटती. स्वजननी हुनी आम्हाला जर श्रेष्ठ या जगामध्ये कुणी वाटत असतील तर त्या कथा सुरभी आहेत. का शिशूस जरठासही निरखिता रसे दाटती. शिशु असो किंवा जरठ असो, पान्हा जो फुटतो मातेला तो कोणाला पाहून? आपलं लेकरू पाहून पान्हा फुटतो. एखादा जरठ पाहिल्यानंतर मातेला पान्हा फुटत नाही. ते लेकरू आपलं असलं पाहिजे, ते शिशु असलं पाहिजे, तेव्हा तो पान्हा फुटतो. शिशूस जरठाला पाहून, शिशूस जरठासही. पण कथा सुरभी कशा? तर शिशूंना पाहिल्यानंतरही त्यांना पाना फुटतो आणि जरठाला पाहिल्यावरही तिला पाना फुटतो. शिशूस जरठासही निरखिता रसे दाटती. दुहोत भलते सदा. आणखीन एक पथ्य की ती गाय, तिच्याकडून जर मिळवायचं असेल दूध तर विशिष्ट व्यक्तीनं तिच्याजवळ जाऊन दोहन करावं लागतं. एका गावामध्ये असा प्रसंग आला होता की जो नित्य दूध काढायला जात असे, दोहन करायला जात असे, तो त्या दिवशी उपलब्ध नव्हता. मग त्याचा वेश करून किंवा तिचा वेश करून लोक तिथे गेले आणि कासेला हात लावला तेव्हा दूध मिळालं. आता गोष्ट सोपी केली आहे लोकांनी. शेपूट आणि मागचे दोन्ही पाय बांधून ठेवतात आणि दूध काढतात. ही मुळातली पद्धत नव्हे, ही मुळातली पद्धत नव्हे. तिने वत्साला पाजल्यानंतर प्रेमाने दिलेलं जे आहे ते आम्ही स्वीकारायचंय, तर त्याला अमृत म्हणायचं. सद्गुरुनाथ महाराज की जय. तेव्हा ते जे तिने इच्छेने दिलेलं आहे ते दुहोत भलते सदा. कोणीही दोहन करो या कथा सुरभीचं, परिणलेश ही आटती. पण ती राखून ठेवत नाही, आटत नाही, भरभरून देते. दुहोत भलते सदा परिणलेश ही आटती. आणि असं आहे की गाय एकीकडे आपल्या वासराला पाजत असते आणि दुसरीकडे त्याचं अंग स्वच्छ करत असते. म्हणजे एकीकडे त्याला स्तन्य देताना, त्याला जीववताना आपण मात्र त्याचा मलभक्षण करून त्याला निर्मल करण्याचं काम करत असते. दुहोत भलते सदा परिणलेश ही आटती. पंत म्हणाले, स्ववत्स मलभक्षिती
स्ववत्समल भक्षिती, या कथा सुरभी कशा आहेत भगवंताच्या, तर स्ववत्समल भक्षिती, जो कुणी त्या कथा सुरभीच्या आश्रयाला येतो त्याचा मलती भक्षण करते, पण यामुळे तिच्याजवळ मालिन्य कधीही येत नाही. परीन सर्वथा बाटती, पण ती कधीही बाटत नाही, ती नित्य उज्ज्वलच असते. अशी जी कथा सुरभी, त्या कथा सुरभीचा आश्रय करावा आणि जे काही आपल्याला हवं आहे ते प्राप्त करावं. कारण या कथा सुरभीच्या जवळ, या कथेमध्ये तो परमेश्वर स्थिर असतो. म्हणून समर्थ रामदास स्वामी महाराज म्हणाले, कथा पतित पावन, कथा ही पतितांना पावन करणारी. गंगा ही आश्रयाला आलेल्याला पवित्र जरूर करत असते. आपण तीर्थांचं स्मरण करत असतो. मुद्दाम मी बोलतोय कारण दशहऱ्याचा प्रारंभ आहे. तीर्थ ही आपल्याला पवित्र करीत असतात हे निश्चित आहे, पण हे करत असताना तीर्थ मघाशी सांगितलं तसं आपल्याकडे पाप घेत असतात. मग ही तीर्थ पवित्र होण्याकरता कुठे येतात त्याचं उत्तर ही कथा आहे. कथेमध्ये तीर्थ पवित्र होण्याकरता येतात. एकनाथ महाराजांच्या चरित्रातला तो प्रसंग आपल्या सर्वांना माहिती आहे की 3 स्त्रिया येत असत. गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्या स्त्रियांचं रूप धारण करून, स्त्रीचं रूप धारण करून त्या कथेमध्ये नित्य येत असत श्रवणाला. कारण आमच्याजवळ जमा झालेलं पाप आहे ते पाप धुवून पुन्हा पुण्य मिळवण्याकरता दुसरी जागा त्यांना मिळाली नाही. कथेमध्ये यावं आणि पुण्य तीर्थानी मिळवं. म्हणून असं आहे की जिथे कथा आहे त्या ठिकाणी तत्रैव गंगा यमुना च वेणी गोदावरी सिंधू सरस्वती सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोदार कथा प्रसंगः. भगवान गोपाल कृष्ण महाराज. तिथे गंगा आहे, तिथे यमुना आहे, तिथे वेणी आहे, तिथे सिंधू आहे, तिथे सरस्वती आहे, तिथेच सर्व तीर्थ आहेत. कुठे? यत्र अच्युतोदार कथा प्रसंगः, ज्या ठिकाणी अच्युताच्या उदार कथेचा प्रसंग झालेला आहे, चाललेला आहे, त्या ठिकाणी सर्व तीर्थ आहेत. एक ज्या ठिकाणी उदार अच्युताच्या कथेचा प्रसंग चाललेला आहे त्या ठिकाणी सर्व तीर्थ आहेत. आणि उदार कथा प्रसंग हे जसं आहे तसं कथेचा उदार प्रसंग ज्या ठिकाणी चाललेला आहे त्या ठिकाणीही तोच आहे. त्यामुळे यत्राच्युतोदार कथा प्रसंग असं ज्यांचं महात्म्य, त्या तुझ्या कथा या पतितांना निश्चित पावन करणारे आहे. एवढं वचन ऐकलं आणि अनेकांच्या मनामध्ये असं आलं की पण कथा नेमकी कुणाची? कथा गावी हे कळलं, कथा पतित पावन हे कळलं, कथा सर्व कामद आहे हे कळलं, सर्व कामदा आहे हे कळलं, सर्व प्रधान सुरभिवत आहे, पण कुणाची? कथा शंकराची, कथा कार्तिकाची. शंकराची कथा म्हणावं तर त्या कथाही पुष्कळ मिळतील. कथा शंकराची त्या थोड्या बाजूला ठेवल्या आणि कार्तिकेयाविषयीच्या कथा पाहिल्या, कार्तिक स्वामींविषयीच्या, तर त्या सुद्धा मिळतील. कथा कार्तिकाची, कथा चंडिकेची, कथा मोरयाची. भगवतीच्या विविध कथा मिळतील.
मोरयाच्या वेगवेगळ्या लीला कथा सापडतील. अहो, त्या मुद्गल पुराणामध्ये भगवान मयुरेश्वराच्या मंगलमूर्तीच्या कितीतरी कथा, गणेश पुराणामध्ये कितीतरी कथा या मिळतील. देवी भागवतामध्ये देवीच्या संबंधानं कितीतरी कथा आम्हाला वाचायला मिळतील. कथा चंडिकेची, कथा मोरयाची, कथा व्यंकटाची, व्यंकटेशाच्या कथा आम्हाला वाचायला मिळतील. कथा व्यंकटाची, कथा विठ्ठलाची, विठ्ठलाच्या कथा सुद्धा आम्हाला संत वाङ्मयामध्ये वाचायला मिळतील. पुढे गेले, कथा मल्लयाची, कथा भैरवाची, त्या मल्लाई मार्तंडाच्या कथा त्याही वाचायला मिळतील. भैरवाच्या कथा त्याही वाचायला मिळतील. कथा नरसिंहा भार्गवा वामनाची, नरसिंह कथा वाचायला मिळतील. भार्गव परशुरामाच्या कथा वाचायला मिळतील. वामनाच्या कथा वाचायला मिळतील. कथा नरसिंहा वामना भार्गवाची, कथा कौरवा पांडवा माधवाची, कौरवांच्या पांडवांच्या याही कथा आम्हाला भारतादी ग्रंथांमधून वाचायला मिळतील. पुढे झाले, कथा इंद्र ब्रह्मादि देवादिकांची, इंद्र चंद्र सूर्य ब्रह्म इत्यादी देवतांच्या कथा सुद्धा आम्हाला वाचायला मिळतील. पण यातली कोणती कथा आम्ही अवश्य ऐकावी आणि कोणती कथा आम्ही नेमकी गावी, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. समर्थ म्हणाले, कथा श्रेष्ठ कुणाची? या राघवाची. समस्तांमध्ये श्रेष्ठ या राघवाची, सर्व कथांमध्ये श्रेष्ठ अशी जर कथा कुणाची असेल तर ती राघवाची कथा आहे. म्हणून राघवाची कथा पतित पावन गाती भक्तजन आवडीनी. म्हणून भक्तजन त्या राघवाची कथा ही अतिशय आवडीनं गातात. बुवा, आता तुम्ही आतापर्यंत सांगितलं म्हणून राघवाची कथा भक्तजन आवडीने गातात इथपर्यंत आम्हाला कळ. पण राघवाचीच कथा का, याचा काही उलगडा कराल का नाही? का तुम्ही सांगतो म्हणून आम्ही ऐकायचं, मी सांगतो म्हणून ऐकू नका. शेवटी माझं काम दूताच आहे. जे त्यांनी सांगितलंय ते घेऊन यायचं आणि तुमच्यापर्यंत पोचवायचं. यापेक्षा अधिक माझी भर त्याच्यामध्ये काही नाही. फक्त त्याला पत्र उघडून वाचायची मुभा नसते, म्हणजे करू नये तसं. इथे पत्र उघडून वाचून मग मांडायचं असतं. सद्गुरुनाथ महाराज एवढा. त्यामुळे का बरं असं, का असं म्हटलं असेल? राघवाचंच नाव इथे का घेतलं? त्याचं उत्तर आहे, वेधा वृद्धो युगास्य. सगळी मंडळी आहे बसलेली आणि पंत अभ्यासक संमेलन आहे. तेव्हा मला मोठा प्रश्न पडला हा, की काय मांडावं, काय सांगावं. जेवढं गुरुकृपेने जमेल तेवढं तुमच्या पुढे ठेवतो. कारण मुरलीपर्यंत आलंय सगळं. ऐकली मुरली आणि त्यातच चित्तवृत्ती मुरली. पण ती आता कथेत कशी आणायची म्हणून कथा हा याच विषयावर बोलायचं मी निश्चित केलं. तेव्हा ती जी कथा राघवाची कथा, ती राघवाची का? कथा याची बरी राघवाची असं का? त्याचं उत्तर आहे, वेधा वृद्धो युगास्य शशिशकलधर श्वेतकाया शरास्य. ते म्हणाले, ब्रह्मदेव कथा. पंडितांची सभा भरलेली आहे आणि त्या सभेमध्ये विचार चाललेला आहे की आपल्याकडे देवदेवता आहेत. या देवदेवतांमध्ये श्रेष्ठ कोण?
एक जण म्हणाले ब्रह्मदेव श्रेष्ठ आहेत, वेधा. इतक्यात दुसरे म्हणाले अहो ते श्रेष्ठ आहेत असं तुम्ही म्हणता, पण कशाच्या जोरावर म्हणता? अहो म्हणाले ते ज्ञानी आहेत, त्यांच्यासारखं ज्ञानी कोणी आहे का? तपाचरणी आहेत, तपस्वी आहेत. हो हे बरोबर आहे, पण हे असं जरी असलं तरी वृद्ध, पण ते वृद्ध आहे. मग तुम्ही ज्ञानवृद्ध म्हणा, तपोवृद्ध म्हणा, की त्यांच्या शरीराकडे बघून म्हणा ते वृद्ध आहे, कारण त्यांच्यापासून उत्पत्ती होतच असते. हे कार्य वर्षानुवर्ष चालू आहे. शरीर सुद्धा सुकलेलं आहे, वृद्ध आहे. वेधा वृद्धोदास्यः. आणि म्हणाले एकदा त्यांच्याकडे नीट बघा, किती मुख? 4 मुख. 4 मुख. मग यांनी ते श्रेष्ठ ठरतात असं तुम्हाला जर म्हणायचं असलं तर मी तुम्हाला सांगतो, आमच्याकडे पंचमुखी देवी, पंचानन भगवान शंकर, तुमच्यापेक्षा 1 मुख अधिक. आता बोला, आता सांग. म्हणाले असं जरी म्हणालात तरी त्यांचं शरीर बघितलं का कधी? शरीर पाहिलं? तो देह पांढरा फटक पडलेला. तुम्ही म्हणत असाल कर्पूर गौर, आमच्यासाठी श्वेतकाया शरास्यः. तो श्वेतकाय, पांढरा फटक पडलेला देह, म्हणून तुमचं काही म्हणणं आम्हाला मान्य नाही. इतक्यात तिसरे म्हणाले आता दोघांचा निकाल तुम्ही लावायलाच आहे, तेव्हा मी तिसरं माझं मत मांडतो. सुत्रामा म्हणजे इंद्र. इंद्र श्रेष्ठ आहे, कारण तो देवांचा राजा, युद्ध करीत असतो. त्याच्यासारखं पुण्य म्हणाले काही सांगू नका. तो पुण्य कसं मिळवतो आम्हाला माहिती आहे, तो कसं मिळवतो हे आम्हाला माहिती आहे. आणि त्या इंद्राविषयीच्या कथा जर वाचल्या तर असं लक्षात येईल की हेमकांती, शरीर पिवळं धमक पडलेलं आहे. कवी वर्णन करताना करतात की स्वर्णमयी कांती आहे, पण शेवटी आमच्या दृष्टीने काय, यांचं शरीर पांढरं पडलेलं, ते जरा जर्जर झाले आणि यांचा देह पिवळा पडलेला. बरं एवढंच नाही, सुत्रामा हेमकांतिर्नयनमय वपुः. इंद्रा पडिले भग, चंद्र झाला काळा. पुढचं इथे नाही म्हणायचं. निदान मी तरी म्हणता कामा नये, निदान इथं उभं राहून मी तरी हे म्हणता कामा नये. त्यामुळे इंद्रा पडले भग अशी स्थिती आहे. डोळेच डोळे, काय वर्णन करावं त्याचं? छिद्र छिद्र शब्द. सुत्रामा हेमकांतिर्नयनमय वपुः. मग चौथे म्हणाले तुमचं राहू दे, यांचं राहू दे, यांचे राहू दे, मी म्हणतो ते ऐका. अग्नी श्रेष्ठ. अग्नी, कारण अग्नी अत्यंत तेजस्वी. असं जरी असलं तरी म्हणाले बघा जरा एकदम मोठी, 2 मुख 3 पाय, 7 जिव्हा. सुत्रामा हेमकांतिर्नयनमय वपुः पावकश्च त्रिपादः. 3 पाय. आता ह्याचं काय करता? जाऊ दे म्हणाले, आता तुम्ही सगळंच सोडा. एक जण म्हणाले मी सांगतो, काम म्हणजे मदन या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ नाही का? सगळ्यांपेक्षा मदन श्रेष्ठ नाही का? मदन श्रेष्ठ. सौंदर्याचा पुतळा. अहो पण म्हणाले तुम्ही त्याचा पुतळा एकदा तरी आणून दाखवाच. तो सौंदर्याचा पुतळा तुम्ही म्हणा, पण एकदा मदनाचा पुतळा दाखवा. म्हणजे दुसऱ्याला मदनाचा पुतळा म्हणून नाही, मदन नावाचा जो, त्याचा पुतळा आणून दाखवा. नाही ना हो, दाखवता येणार नाही, कारण त्याला शरीरच नाही. आम्ही निदान शरीराविषयी तरी बोलतोय, तुम्ही शरीरच नसलेल्या विषयी बोलतो. तो कसा श्रेष्ठ मानायचा? कामः कायाविहीनः. मग म्हणाले चंद्र श्रेष्ठ. जलनिधी तनुज. तो जलनिधी तनुज चंद्र हा श्रेष्ठ आहे. पण असं तरी कसं म्हणावं? सक्षयी
तो क्षयी आहे. मग म्हणाले सूर्य, त्याला प्रकाश देणारा, त्याच्या अस्तित्वावर हा चंद्र उगवतो, तो सूर्य नाही का याच्यापेक्षा श्रेष्ठ? म्हणाले बालरवी असला तरी बघवत नाही त्याच्याकडे, भान रुद्र हा तो उग्र आहे. त्यामुळे यातला कोणीच शेवटाकडे जाईना. शेवटी एक जण उठले आणि ते म्हणाले, आता हे सगळं आम्ही ऐकलं तुमचं, आता मी काय सांगतो ते ऐका. सौंदर्यैर्वा गुणैर्वा रघुपती सदृशो नास्ति देवो द्वितीय. सौंदर्याचा विचार केला किंवा गुणांचा विचार केला तर दोन्ही मध्ये श्रीरामासारखा श्रेष्ठ देव शोधून मिळायचा नाही. सौंदर्यैर्वा गुणैर्वा रघुपती सदृशो नास्ति देवो द्वितीयः आणि सौंदर्यैर्वा गुणैर्वा रघुपती सदृशो नास्ति देवो द्वितीयः. सद्गुरुनाथ महाराज याच्यासारखा तोच दुसरा नाही. म्हणून राघवाची कथा पतित पावन गाती भक्तजन आवडी. राघवाच्या गुणा न दिसे तुलना. या राघवाच्या गुणांना जगामध्ये तुलनाच दिसत नाही, तत्तुल्य असं काहीही सापडत नाही. म्हणून कैलासीचा राणा लाचावला. भगवान महादेवही कंठामध्ये या भगवंताचं नाम धारण करून राहिले. त्यानं गरलाचा दाह शांत झाला. श्रीराम नामाक्षर मंत्र बीजम जाप्यम मदीयम परमामृतम मे समुद्र जातम गरलम वृथा कृतम ध्येयम मदीयम सतु रामचंद्र. पार्वतीला भगवान सांगतायत, माझं ध्येय जर काही असेल तर ते एकच, श्रीरामचंद्र. अशा महादेवांनाही सांबालाही मोहिनी घालणार ज्याचं चरित्र, ज्याचं नाम, ज्याच्या लीला, ज्याच्या कथा त्या गाव्यात. का? राघवाच्या गुणा न दिसे तुलना. कैलासीचा राणा लाचावला. देवांचे मंडण भक्तांचे भूषण. हा राम कसा आहे? देवांचं मंडळ आणि भक्तांचं भूषण. देवांचे मंडळ भक्तांचे भूषण. धर्म संरक्षण राम. आणि धर्म संरक्षण म्हणून जर कुणाकडे पाहायचं असेल, संरक्षक असं म्हणालेले नाहीये, संरक्षण असंच म्हणाले. सद्गुरुनाथ महाराज तुम्हाला अर्थछटा कळेल. धर्म संरक्षण राम एक. संरक्षण करणारा आणि ज्याने संरक्षण होतं असे दोघे वेगळे असायला लागतात, तर त्याला संरक्षक म्हणतात. इथे धर्म संरक्षण, धर्माचं संरक्षण होऊन राहिलेला असा एकच आहे, त्याचं नाव श्रीराम. त्याचं नाव श्रीराम असं आहे. म्हणून त्या राघवाची कथा पतित पावन गाती भक्तजन आवडली. हा राम कुठे नाही, सर्वत्र आहे. सर्वत्र आहे. एका कवींनी सांगितलं, सांगू ना? जाताना काहीतरी देऊन गेलं पाहिजे. आलो आणि तसंच गेलो असा दोष मला घेऊन नाही जायचा. राजाधिराज रामचंद्र महाराज आहे, मिळालेलं तेवढं मांडायचा प्रयत्न करतो. यो भांक्षीन्नवमं द्वितीय वहनस्येला भुजां पंचमात्. 12 राशींमध्ये राम. राम कुठे नाही,
12 राशींमध्ये सुद्धा राहतो. कसा? यो भांक्षीन नवमं द्वितीय वहनस्य. दुसरी रास, आता तुम्ही राशी आठवा बरं का. दुसरी रास हे ज्याचं वाहन आहे, हे ज्याचं वाहन आहे. यो भांक्षीन नवमं, त्याची 9वी रास मोडली. परत सांग. पंतवाङ्मय यो भांक्षीन नवमं. मुद्दाम सांगतोय मी श्लोक की इथे कळेल तो. एरवी सांगायचं धाडस केली करणार नाही. ज्यांनी दुसरी रास हे ज्याचं वाहन आहे, यो भांक्षीन नवमं द्वितीय वहनस्य, त्याची 9वी रास याने मोडली. म्हणजे वृषभ हे ज्याचं वाहन आहे अशा भगवान शंकरांची 9वी रास म्हणजे धनुष्य ज्याने मोडलं, शिवधनुष्य मोडलं असं. यो भांक्षीन नवमं द्वितीय वहनस्य इलाभुजां पंचमात् षष्ठीम आप. इलाभुक म्हणजे राजा. तेव्हा त्या राजांमध्ये पुरुषसिंह पंचम, पाचवी रास सिंह. इलाभुजां पंचमात् षष्ठीम आप. यो भांक्षीन नवमं द्वितीय वहनस्येलाभुजां पंचमात् षष्ठीम आप. द्वितीय मादिगमन, पुढे असं सांगताय, द्वितीय मादिग पुरः निस्सप्तमन्तं बभौ. काय सांगताय? परत सांगतो. यो भांक्षीन नवमं द्वितीय वहनस्येलाभुजां पंचमात् षष्ठीमाप द्वितीय मादिग पुरः निस्सप्तमन्तं बभौ. अशी त्या पुरुषसिंहाकडून 6वी रास यांनी मिळवली. 6वी रास मिळवली. कन्या ही ज्यांनी मिळवली. पण ती कन्या एकदा त्या पुरुषसिंहाकडून मिळवली हेही खरंय. आणि द्वितीय मादिग पुरः, ती जी दुसऱ्या राशीच्या पुढची रास, तिच्यावर बसून प्रवास करणारा असा जो अग्नी, त्या अग्नीकडूनही ती प्राप्त केली. आणि मग यांचं निस्सप्तमन्तं बभौ. यांची तिसरी रास, यांची तिसरी रास ही जगामध्ये निस्तूल झाली. सद्गुरुनाथ निस्तूल झाली. निस्सप्तमन्तं बभौ. पूर्णं द्वादशभिश्चतुर्थ दशभिः. मग काय केलं यांनी? चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की 12वी, 4थी आणि 10वी रास हे ओलांडून गेले. 12वी मीन, कर्क आणि मकर हे ज्या जलाशयात, तो जलाशय हे ओलांडून गेले. आणि तीर्त्वा वधेत रावणम, तिथे जाऊन रावणाचा वध केला. नुसत्या रावणाचा वध केला का नव्हे, 11 कर्णभिच्च, त्या कुंभकर्णाचा सुद्धा
तिथे जाऊन वध केला अशाच स्मरण तुम्ही नित्य कराल तर जन्माष्टमार्तिक कुतः सद्गुरुनाथ महाराज तर जन्मरूपी 8व्या राशीचा दंश तुम्हाला जीवनात कधीही होणार नाही. असं जे रामचरित्र, असा जो भगवान श्रीराम, त्या श्रीरामाचं किती काय वर्णन करायचं, किती आणि काय वर्णन करायचं. पंत म्हणाले श्रीरामचरित करीते, हे श्रीरामचरित्र जो कोणी गातो, श्रीरामचरित करीते मुक्त सकृत किमपि सेविता भावे. श्रीरामचरित करीते, श्रीरामचरित करीते मुक्त सकृत किमपि सेविता भावे. पण पार न लागे याचा, पार न लागे याचा, पार न लागे याचा. परंतु दशशतवद नाही वाटते गावे. श्रीरामचरित करीते मुक्त सकृत, एकदा जरी मनोभावे ही कथा श्रीरामाची ऐकली तरी मुक्त करते अशी ही कथा आहे. आणि या कथेचा पार दशशतवदनाही न लागे. त्या सहस्रमुख अशा शेषाला सुद्धा याचा पार कळत नाही. नामदेव महाराज म्हणाले, यांनी वर्णन करायचा प्रयत्न केला, शेषाने वर्णन करायचा प्रयत्न केला, परिणाम काय, जिव्हा हे चिरली भूधराची. पूर्वी एकच होती, चरित्र वर्णन करता करता 2 भाग झाले, अशी स्थिती झाली. पण चरित्र आजही तसंच आहे, चरित्र अजूनही उरलेलंच आहे. दशशतवदना ही पार न लागे परंतु वाटते गावे. पण त्याला सुद्धा गावच वाटेल असं चरित्र एकच. कोणतं? धन्यापुरी अयोध्या. अयोध्येमध्ये घडलेलं भगवंताचं चरित्र. धन्यापुरी अयोध्या, भगवान श्रीरामचंद्रांचा निवास झाला म्हणून ती अयोध्यापुरी. पंत म्हणाले, मला श्रेष्ठ वाटतं. धन्यापुरी अयोध्या, धन्या सर्व प्रजा. सर्व प्रजा ही धन्य वाटते. धन्या सर्व प्रजा, धरा धन्य. आणि ती धरा सुद्धा धन्य वाटते. एवढंच नव्हे, धन्या भास्कर संतती रामकथा. भास्कर संतती असलेल्या श्रीरामाची कथा, सूर्यवंशामध्ये झालेल्या या पराक्रमी राजाची कथा, ही धन्य आहे. हा माहितीये, लाजविल अन्या. ही कथा अन्या कथांना लाजवते अशी या कथेची योग्यता असल्यामुळे जर कथाच कुणाची गायची असेल, गुणच कुणाचे वर्णन करायचे असतील, चरित्राचाच कुणाचा अभ्यास करायचा असेल, व्यक्तिमत्व म्हणून कुणाकडे पाहायचं असेल, नाम कुणाचं घ्यायचं असेल, संकीर्तन कुणाचं करायचं असेल, तर ते कुणाचं करावं? चमत्कारिले चित्त हे राम गुण.
सूत्र म्हणून बोलायला घेतलेल्या श्लोकामध्ये समर्थ सांगतायत, चमत्कारिले चित्त हे रामगुण, या रामगुणांनी माझं चित्त हे वेधून घेतलेलं आहे. कुठे कीर्ती वाखाणिता प्रीती गुणे. याच्या कथेचा परिणाम काय? कितीही कथा वर्णन करावी, याची कितीही कीर्ती वर्णन करावी, जितकी कथा वर्णित जाऊ तितकं प्रेम याच्याविषयी निर्माण. कुठे कीर्ती वाखाणिता प्रीती दुनी, रघुनायका सारिखा देव नाही. या रघुनाथासारखा दुसरा देव आम्हाला वाटत नाही. याचं कारण असं आहे, क्रिया पाहता चोखडी सर्व काही, सर्व क्रिया याची पाहिली, जीवनातलं सर्व चरित्र जर याचं पाहिलं घरेवरचं, तर ते जितकं निष्कलंक आहे तसं निष्कलंक चरित्र दुसऱ्या कुणाचंही नाही. म्हणून जर कथाच गायची असेल तर भक्तांना कुणाची कथा गावीशी वाटते हे सांगताना पूर्वरंगासाठी घेतलेल्या पदामध्ये सांगतात समर्थ रामदास, सुरुवातीला थोड्या पुरी या, आता त्या खाऊन तुम्हाला झालाय का नाही माहिती नाही, पण मला होतोय म्हणून आता आनंद. राघवाची कथा कथित पावन, राघवाची कथा
देवाचे द्वितीय संमेलनात पहिलं कीर्तन करायची संधी मला प्रभू मुवामी आणि रामदास स्वामी संस्थांनी उपलब्ध करून दिली. त्याच्याविषयी कृतज्ञ मी आहे असं म्हणणं सुद्धा अपराध ठरेल. याविषयी काहीच बोलता येणार नाही. हा आनंद निराळा आहे. तेव्हा तसा आनंद हा समर्थांनी माझ्या जीवनामध्ये कायम असावा अशी व्यवस्था त्यांना जर इच्छा असेल तर करावी, इतकी विनंती त्यांच्या चरणाशी मला करता येईल. कारण त्यांनी असं करावं असं म्हणणं सुद्धा त्यांना आज्ञा केल्यासारखं होईल. तेव्हा तसं न म्हणता त्यांना जर वाटत असेल की हा मनुष्य योग्य आहे आणि याने ही सेवा करावी, असा आनंद याला मिळावा
तर तसा त्यांच्या कृपेने तो मिळावा. दोन्ही साथीदार उत्कृष्ट आहेत आणि आपण दोघे आपण साथ ऐकताच आहात सगळेजण. संवादिनीची साथ करणारे गुरुराजजी आणि तबल्याची साथ करणारे प्रभंजन, दोन दोन प्रभंजन आहेत म्हणून इथे 12 ग्रुप आहे. आमच्या कानामध्ये वारच गोंगावतो, जिकडे जावे तिकडे प्रभंजन. पण विनोदाचा भाग आपण सोडून दे. सर्व व्यवस्था उत्तम आहे. हे सगळं एकाने घडवून आणून अवघड आहे. त्यांच्या बरोबर कार्य करणारी जी मंडळी आहेत त्या सर्वांना, स्वतः मुलांना उदंड आयुष्य, दीर्घायु, आरोग्य प्राप्त व्हावं. समर्थांचा कृपा प्रसाद त्यांच्यावर कायम राहावा. भगवत कीर्ती गाण्याचं बळ त्यांना कायम मिळावं अशी प्रार्थना समर्थ चरणाशी करतो. तुम्ही सर्व श्रोते दिवसभर एवढा गड चढून गडावर इतकं वारं असताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये आता जेवण वगैरे करून इथे कीर्तनाला येऊन बसला, तेव्हा तुमच्याही विषयीचं ऋण व्यक्त करतो. मध्यंतरामध्ये इतकं पुरे भजन करू आणि चरित्र भागाला आपण आरंभ करू.